शेताचं नेमकं सर असा विषय आहे, आम्ही 2009 पासून जमीन ही आम्ही रीतशीर खरेदी करून घेतलेली आहे. आता ह्या गोष्टीला जवळजवळ 17 वर्ष म्हणजे 17 वर्ष झाले. आम्ही स्वतः मशागत करता प्रत्येक वेळेस त्यांचा 2009 पासून आम्हाला ते ह्या व्यक्तींचा त्रास आहे. म्हणजे विठ्ठल अंबाजी बिराजदार, अरुण अंबाजी बिराजदार, बालाजी अरुण बिराजदार, मुलगा त्यांचा बाळू अरुण बिराजदार, हनुमंत विठ्ठल बिराजदार आणि शुक्राचार्य विठ्ठल बिराजदार, शंकर विठ्ठल बिराजदार आणि त्यांचे त्या हनुमंत बिराजदारची 2 मुलं आहेत, स्वागत आणि सोहाग. ह्यांचा इतका त्रास आहे आम्हाला, म्हणजे की आतापर्यंत हे करत आलो. आणि आमचं कुटुंब जे आहे, आमचे 2 मुलं, आमची पत्नी, आमचं त्या शेतावरच उदरनिर्वाह आहे. आणि ही सर्व असं असताना आम्हाला काल आम्ही पेरणी करायला शेतामध्ये गेलो होतो. तिथे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला ते ट्रॅक्टर आणल्यानंतर शेतामध्ये मोटर वगैरे काहीच मारू दिलं. शेती आमची आज आमच्या नावाने जमीन, ह्यांचा काही संबंध नाही. म्हणजे त्यांचं नाव नाही, ही आमची शेती आहे असे दमदाटी करतात. गावातले गाव जमा करून गुंडगिरीची भाषा वापरतात आणि अंगावर दगडे बिगडे घेऊन सर्व त्याने 7-8-9 जण अंगावर 5 जण अंगावर आले. आणि लगे आमचे मुलगा, आमच्या बहिणीला, मला दगड घेऊन सगळ्या अंगाला मारले, आमच्या मुलाला मारले. दुनिया आमचे कपडे उपडे फाडून आम्हाला या तुमचे हातपाय करतो. आता शंकर बिराजदार तर गळातील नरडच दाबला, नरड्यावर असं दाबून खलास करतो, पाय तोडतो. प्रत्येक वेळेस पेरणी करताना, पीक वगैरे लावलेलं असताना सगळं आमचं नुकसान करतात. आणि प्रत्येक गोष्टीला गावातल्या ट्रॅक्टरला म्हणा, याला म्हणा, आमचं म्हणजे कामच करू देतो. मजुरांना आणलं, मजुराला दम देणं, म्हणजे कुणाला बी कोणचं ट्रॅक्टर आणतं शेतामध्ये त्यांना दम देते. असं म्हणजे फार त्यांचा आतापर्यंत त्रास. आमचं कुटुंब त्या शेतावरच अवलंबून आहे. काय त्यानंतर त्यांचं काय इतकं त्रास होतोय आम्हाला की बस. ह्या असं झाल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला बऱ्याच वेळा तक्रारी अर्ज दिले. काल पण जाऊन आम्ही एवढं झाल्यानंतर पोलीस स्टेशनला जाऊन त्यांच्या नावाने अर्ज दिलेला आहे. त्यांच्या नावाने कंप्लेंट केलेला आहे. आता पुढची कारवाई काय नाही मिळेल ते मिळेल. आणि आमच्या कुटुंबाला त्यांच्यापासून आम्हाला जीवाला धोका आहे. त्यांनी येऊन जाऊन आम्हाला जीव मारण्याशिवाय धमकी देतात सारखं. आणि इथे शेतातच यायचं नाही. आणि त्यांच्या शेताच्या ह्याच्याकडून आमचं शेत अतिक्रमण करून बळकावचं यायचं आहे. त्यांचा काय हक्क नसताना म्हणजे असे दादागिरी करून हे करतात. आणि मनुष्यबळाचा वापर करून आम्ही शेतकरी आम्हाला म्हणजे इथून सोलापूरला जाऊन तिथे शेती करतो आम्ही. सध्या इथं आम्ही सोलापूरात राहायला आहे. आणि तिथे गेल्यानंतर दमदाटी करतात, शेतात नांगर मारू देत नाहीत. असं त्यांचा म्हणजे गैरवापर, म्हणजे एकदम असं सगळेजण धावून सगळेजण मिळून अंगावर येतात. त्यामुळे तुम्ही काय विनंती करा? प्रशासनाला अशी विनंती आहे, योग्य ते न्याय आम्हाला मिळावा आणि योग्य ते त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. आणि आम्ही रीतशीर देऊन पैसे देऊन खरेदी खत रजिस्टर खताप्रमाणे आज 17 वर्ष झालं शेती खरेदी करून घेतलेलं आहे. आमचा उदरनिर्वाह त्याच्यावरच आहे आणि आमचं जीवन त्या शेतीवरच अवलंबून आहे. म्हणजे आम्हाला इतर इन्कम आमचं काय, इतर आम्ही थोडंफार धंद्यामध्ये काय पैसे मिळतात त्याच्यावरच आमचं जीवन अवलंबून आहे. अशा प्रकारे त्यांचा त्रास आम्हाला कमी व्हावा, प्रशासनाने ह्याच्यामध्ये लक्ष घालावं आणि आम्हाला त्यांनी योग्य ते न्याय मिळवून द्यावा. आम्ही गरीब शेतकरी आहे.